गोपाळ भाऊ. काय झाले महाराज, आज तुम्ही फारच चिंतेत दिसत आहात. ओ मंत्री, आज माझ्या मनाला काहीही चांगलं वाटत नाहीये. असे का महाराज? आज सकाळीच पत्र आलं आणि असं कळलं की राणीच्या आई म्हणजेच माझ्या सासूबाईंची प्रकृती काही बरी नाहीये. म्हणून जरा मी चिंतेत आहे. हा तर खरोखरच चिंतेचा विषय आहे महाराज. म्हणूनच मी विचार करतोय की आज दुपारीच राणींना घेऊन माझ्या सासूबाईंना भेटायला जाईन. हो हो, अवश्य जा. अशा कार्यात अजिबात उशीर नको करायला. हो मंत्री, मी तर नक्की जाईन. पण मला विचार पडलाय की जर मी गेलो तर मला तिकडून यायला किमान 10 दिवस तरी नक्कीच लागतील. एवढे दिवस या राज्याची देखभाल कशी काय होईल? हे काय बोलताय महाराज, देखरेख करायला तर मी आहे ना. तुम्ही अगदी निश्चिंत होऊन जा, इथली काळजी अजिबात करू नका. पाहिलं, हा मंत्री बरोबर संधीचा फायदा घेऊन स्वतःची पोळी भाजायचा विचार करतोय. तुम्ही चांगल्या प्रकारे सांभाळ कराल ना? तुम्ही एकदा ही जबाबदारी माझ्यावर सोपून तर बघा महाराज. बरं ठरलं तर मग मी या राज्याची सगळी जबाबदारी आता मंत्रीजींच्या हातात सोपवतोय. त्यामुळे आजची राज्यसभा इथेच समाप्त करतो. तुम्ही सगळे जाऊ शकता आणि मी सुद्धा जाण्याची तयारी करतो. महाराज, तुम्हाला हे माहीतच नाही की तुम्ही ही जबाबदारी माझ्या हातात सोपवून किती मोठी चूक केली आहे ती. महाराज तर निघून गेले आणि त्या लोभी मंत्र्याला चांगलीच जबाबदारी सोपवून गेले. आता मला विचार पडलाय की तो मंत्री आमच्यावर किती अत्याचार करेल. नाही, मला थोडं सावधान राहिलंच पाहिजे, कारण त्याचा बाण नेहमी माझ्याच मागे लागलेला असतो. गोपाळ आजोबा, गोष्ट ऐकायला आलोय, सांगा मला. ठीक आहे. बरं, मला सांगा, कुठली गोष्ट ऐकणार आहात तुम्ही लोक? भूताची गोष्ट. नाही आजोबा, राजाची गोष्ट. ठीक आहे, मग ऐका. हा, तुम्हाला मी अशी गोष्ट सांगणार आहे ज्यात राजा आहे, ज्यात एक भूत सुद्धा आहे. तर मग ऐका. हा ऐका तर मग. एका देशात एक राजा होता. तो राजा जेव्हा मनात येईल जसं वाटेल तसं काम करायचा आणि विचार असा करायचा. गोपाळ आजोबा, तुम्ही आम्हाला गोष्ट सांगता सांगता कसला विचार करायला लागलात? नीट लक्ष देऊन गोष्ट सांगा ना. हो, सांगतो. हा, बरं, मी काय सांगत होतो? हा, आठवलं. आता पुढची गोष्ट ऐका. हा, तिथे एक बदमाश मंत्री सुद्धा होता. तो नेहमी याच विचारात असायचा की कशा प्रकारे राजाला आणि राज्याला संकटात टाकता येईल याचा. अहो गोपाळ आजोबा, तुम्ही असे मध्ये मध्ये स्वप्नात हरवल्यासारखे कुठे बरं हरवता? काय झालं? तुमची काल रात्री नीट झोप नाही झाली का? नाही गुलट्या, असं आहे की यावेळी मी जरा एका दुसऱ्याच काळजीमध्ये आहे. बरं, मी काय म्हणतो ते ऐका. तुम्ही आता जरा घरी जा. मी तुम्हाला नंतर बोलावून एक छानशी गोष्ट सांगेन, यापेक्षाही चांगली आणि छान. ठीक आहे? हे मला नाही आवडलं. अच्छा, तूच सांग बरं पिंकी, गोपाळ आजोबांनी आपल्या सोबत हे बरोबर केलं का? कशाबद्दल बोलतोय? हेच, आपल्याला भूताची गोष्ट नाही सांगितली. मला वाटतं आपण गोष्ट न सांगितल्याबद्दल गोपाळ आजोबांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. बरोबर. माझ्या डोक्यात की नाही एक मस्त युक्ती आली आहे. यामुळे आपल्याला गोपाळ आजोबांना चांगला धडा शिकवता येईल आणि आजोबा चांगलेच घाबरतील. ते कसं काय? इकडे ये, मी तुझ्या कानात सांगतो. हो, मग आज रात्री खूपच मजा येईल. बायको, आज जेवण खूपच रुचकर झालं होतं. आता लवकर झोपा. उद्या सकाळी तुम्हाला लवकर राज्यसभेला जायचंय, लक्षात आहे ना? हो, बरोबर बोलतेस. मी झोपायला जातो. हा, चल सुरू कर. हे काय? अहो, ऐकलं का? हा
कसला आवाज येतोय? आपल्या छतावरून कसला तरी आवाज येतोय. अहो ऐकलत का? मला ना हे काही ठीक वाटत नाहीये. हो काही नाही ग बायको, मला वाटतं कोणीतरी बदमाश आपल्या छतावर दगड फेकतो आहे. पण एवढ्या रात्री नाही नाही, जाऊन बघितलंच पाहिजे. बघू तरी. अरे अरे रे, हे काय? हे मी काय बघतोय? एक मुलगी पांढरे कपडे घालून हातात कंदील घेऊन अंधारात झुडपात गडप झालेली आहे. चल गुंड्या, आता सुरू कर. मी कुणाला खाऊ? मनुष्याचा वास येतोय मला. आज मी कुणालाच सोडणार नाही. सगळ्यांचं डोकं चावून चावून खाऊन टाकीन. अरे रे, हा तर खरोखरच भूतांचा आवाज येतोय. भूत आहे. या बायकोमुळे मी काहीही करू शकत नाही. आता हिला काय झालं? मी तुम्हाला एक चांगला उपाय सांगते. ऐकलत का? पटकन पलंगाखाली येऊन बसा. तुम्ही भूताचं बोलणं ऐकलत ना? भूत. हट, घाबरट कुठले. नाही हो नाही, तुम्ही असं करू नका. तुम्ही माझे पती आहात ना. या वयात मला विधवा व्हायची इच्छा नाहीये हो. मला सोडून जाऊ नका. नका जाऊ. अगं गप्पा बस, काय बडबडतेस तू? बरं बरं बरं, ठीक आहे, नाही जाणार कुठे. पण तुझं काय चाललंय इकडे? होताना घाबरून पलंगाखाली अख्खी रात्र काढणार आहेस? घाबरट कुठली. गोपाळाजोबा, ओ गोपाळाजोबा. तुम्ही सगळे एवढ्या सकाळी? काय मग, काल झोप चांगली झाली की नाही? झोप तर ठीक झाली. याचा अर्थ काल रात्री तुम्ही सगळ्यांनी. काय मग गोपाळाजोबा, तुम्ही आम्हाला भूताची गोष्ट सांगितलीच नाही ना, म्हणून मग आम्हीच तुम्हाला भूताचे आवाज काढून घाबरवलं होतं आणि रात्री शांतपणे झोपूच दिला नाही. काय आली की नाही मज्जा? शी 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 गुलट्या, तुम्ही सगळ्यांनी हे चांगलं नाही केलं हा. पण तुमची अशी बुद्धी बघून मला आनंद झाला. पण याचा एखाद्या चांगल्या कामासाठी उपयोग झाला असताना तर जास्त आनंद झाला असता मला. समजलं का? बरं आजोबा, जर कधी तशी वेळ आलीच ना तर आम्ही तुम्हाला पुन्हा करून दाखवू. आता तुम्ही माझे कसे नातवंड शोभून दिसता. तुम्ही सगळ्यांनी आता घरी जा. मी आपला जातो राजसभेमध्ये. सगळ्या सदस्यांनी ऐका. जसं की तुम्हाला माहीतच आहे की आता मी राजा आहे, म्हणून मी निर्णय घेतलाय की एवढ्या सदस्यांचा खर्च मी कशासाठी उचलायचा. म्हणून मी ठरवलं आहे की हे राज्य आजपासून मी एकटाच चालवणार. हे राज्य चालवण्यासाठी मला कुणाचीच गरज नाहीये. म्हणून तुम्ही सगळे आता जाऊ शकता. हे काय बोलता मंत्रीजी? तुम्ही आमच्या सोबत असं करू शकत नाही. आतापासून मीच या राज्याचा राजा आहे आणि मी हे सगळे निर्णय घेऊ शकतो. समजलं का? आता तुम्ही सगळे इथून चालते व्हा. हा माझा आदेश आहे. मी जसा विचार केला होता अगदी तसंच झालेलं आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते नेहमी वाकडच. आज सगळ्यांची चांगली जिरवली मी. आता मी राज्यात फिरायला जातो. मी राज्य असल्याची गोष्ट सगळ्या प्रजेला पण सांगितली पाहिजे. हे काय? अरे हे सगळं काय चाललंय? काय रे घोटा, या माणसाला जरा कमी दिसतं की काय? कमी का दिसेल? तर मग तुला दिसत नाहीये की आम्ही फळ घेऊन खातोय ते? खाऊ दे त्यांना. त्यांना फळ खाऊ दे, कारण की हे दोघे माझे खास चेले आहेत आणि आजपासून मी या राज्याचा राजा आहे. कळलं का? कितीही पंख पसरले तरी कावळा कधी मोर बनत नसतो. काय हार बोलतोयस तू? तुला माहिती आहे अशा उर्मट वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करू शकतो. हे या फळांची किंमत काय आहे? 5 मुद्रा हुजूर. ठीक आहे, ह्या घे 10 मुद्रा. आणि हे फळ मला दे. आय एम व्हेरी हंग्री. पण साहेब, या फळाची किंमत तर
फक्त 5 मुद्रा आणि तुम्ही तर मला 10 मुद्रा दिल्या. मग त्यात काय झालं? तुला माहिती आहे, मला जर एकदा काही आवडलं तर मी जास्त किंमत देऊन पण ते खरेदी करत असतो. हेच माझी स्टाईल आहे, यु नो. अरे बापरे, मंत्री महोदय, ऐकताय का? हो ऐकलं. ही तर माझी चालती फिरती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. अहो साहेब, ऐका ना, मला काही बोलायचं आहे. येस, तुम्ही माझ्याशी काही बोलताय का? मी विचारतोय साहेब, तुम्ही या राज्यात पहिल्यांदाच आला आहात वाटतं. येस, मी आजच इंग्लंडहून पहिल्यांदा आलोय. या कृष्णनगराचं खूप नाव ऐकलं होतं मी. हे विलेज बघायला यायची माझी खूप दिवसांची इच्छा होती, म्हणून मी विचार केला की यावेळी स्वतःच इथे भेट द्यायला येतो. बट इट्स सो डर्टी. काय साहेब, मातीच्या जागी आला आहात आणि मातीलाच डर्टी म्हणताय तुम्ही? पण जर तुमची इच्छा असेल आणि वेळ असेल तर मी तुम्हाला माझ्या राजमहालात घेऊन जाऊ शकतो. खरं सांगताय, तुमचा राजमहाल? बाय द वे, हु आर यू? अहो साहेब, मी या राज्याचा राजा आहे. असं आहे तर मग एकदा यायलाच पाहिजे. ठीक आहे, तर मग चला. काय म्हणतो साहेब, कसा वाटला राजमहल? ब्युटिफुल, नाईस, खूपच सुंदर. एवढा सुंदर राजमहाल या विलेज मध्ये मला बघायला मिळेल असा कधी मी विचारही केला नव्हता, स्वप्नातही विचार केला नव्हता. माझी खूप दिवसांची इच्छा होती की माझा सुद्धा असाच एखादा राजमहाल असावा. अरे वा, ही तर सुवर्ण संधी आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे साहेब. तुम्हाला माहित आहे साहेब, आपली इच्छा कधीच अपुरी सोडायची नसते. म्हणून जर तुम्हाला हा राजमहल खरेदी करायचा असेल तर मी तुम्हाला देऊ शकतो, परंतु त्याच्या बदल्यात तुम्हाला 1000 मोहरा द्याव्या लागतील. खरंच तू मला हा राजमहाल देशील? तर मग मी तुला 2000 मोहरा द्यायला तयार आहे. ह्या घे 2000 मोहरा. हो, टेक इट. आज उठल्यावर कोणाचं तोंड बघितलं होतं मी? चाल बोटा घोटा, आता या कृष्णनगरात आपल्याला आणखी राहायची गरज नाहीये. महाराज परत येण्याच्या आत आपल्याला इथून आपलं बस्तान घेऊन निघायला पाहिजे, समजलं का? ही काय विचारायची गोष्ट आहे? तुम्ही तर आमचे गुरु आहात मंत्री महोदय. राजाच्या राजमहालाला स्वतःचा राजमहाल सांगून बघता बघता विकून टाकला तुम्ही. काय बोललात? तुम्हा लोकांची काय खोसपोस चालली आहे? नाही, काही नाही साहेब. आजपासून हा राजमहाल तुमचा आहे. आता मी निघतो. हो, जाऊ शकता. आजपासून हा राजमहाल माझा आहे. बरं, सर्व मंडळी आली काय? तर मग तुम्ही सगळ्यांनी काय ठरवलंय? मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून मंत्रीजींची माफी मागितली तर कदाचित आपल्याला परत राज्यसभेत येऊ देतील. तर चला जाऊया मग. हो, चालेल. चला. हा कोण आहे? मी आहे राजा, म्हणजे हा राजमहाल आजपासून माझा आहे. बट हु आर यू? तुम्ही सगळे कोण आहात? ते आम्ही सगळे राजाचे राजसभासद आहोत, पण आमचे महाराज तर येस, हो, तुमच्या राजानेच हा राजमहाल मला विकून टाकलाय, म्हणजे सोल्ड केलाय. म्हणून तुम्ही सगळे सुद्धा आता इथून निघून जा. गेट आउट. आता काय होईल सेनापती? मला वाटतं की आता या संकटातून आपल्याला फक्त गोपाळ भाऊच वाचवू शकतील. हो, एकदम बरोबर बोलताय. तर मग चला आपण सगळेच जाऊ. तुम्हाला माहिती गोपाळ भाऊ, मंत्रीजींनी एका इंग्रज साहेबाला खूप मोठ्या रकमेच्या मोबदल्यात राजमहालच विकून टाकला.
आणि आता तोच राजा बनून सिंहासनावर बसून हुकूम चालवतोय. दुष्ट कुठला. आता तूच सांग गोपाळ भाऊ, आपण काय करायचं? हे काय सांगताय काय? हो गोपाळ, आता तुझ्यावरच आमची भिस्त आहे, नाहीतर आमचं काही खरं नाही. मला तर नक्कीच काहीतरी करायचंय, पण काय 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 हा सापडलं. काय सापडलं गोपाळ भाऊ? मार्ग. आता मी बघतो तो साहेब त्या राजमहालात कसा टिकतो ते. बघा, आम्हालाही सांगा काय करणार आहात गोपाळ भाऊ? ऐका, कानात सांगा. मी एक भूताची नक्कल करणार आहे माझ्या काही माणसांकडून, कळलं का? तर मग चला सगळेजण मिळून कामाला लागूया. हे काय, तुम्ही सगळे परत आलात? हाऊ फनी. आता तर तुम्ही तुमच्या बरोबर एक फुटबॉल सारखा जाडा माणूस घेऊन आला आहात. हे यो, कोण असतो? मी गोपाळ भाऊ आहे, घाबरू नका. मी तुमच्याकडे काही मागायला आलेलो नाहीये साहेब. मी तुम्हाला इथे एका संकटामधून वाचवायला आलेलो आहे. व्हॉट? संकट? यू मीन टू से डेंजर? हो साहेब, खरे तर या राजमहालात भूतांचा वास आहे, म्हणून आमच्या राजाने मोठ्या चलाखीने एवढ्या स्वस्तात तुम्हाला हा राजमहाल विकलेला आहे आणि स्वतः ते पळून गेलेले आहे. आता तुम्हीच काय ते सांगा. हो साहेब, गोपाळ भाऊ अगदी बरोबर बोलताय. इथे खरोखरच भूत आहेत. रमेश, मी भूताबितावर बिलीव्ह नाही करत, म्हणजे विश्वास नाही करत आणि घाबरत सुद्धा नाही. तुम्ही सगळे आता जाऊ शकता. गेट आउट. ठीक आहे साहेब, आम्हाला वाटलं तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून आलो होतो इकडे. बाकी तुमची मर्जी साहेब. तर मग चला आम्ही निघतो आता. आता काय करणार गोपाळ भाऊ? आता आता मी काही करणार नाही, आता करतील ते भूत. तुम्ही लोक निश्चिंतपणे घरी जा आणि मी जातो भूतांची व्यवस्था करायला. अरे बापरे, गोपाळ भाऊ तर गेले. काय रे मुलांनो, खेळणं सुरू आहे का रे? हे बघा गोपाळ आजोबा, शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी की नाही खेळणं आवश्यक आहे. फक्त अभ्यास करून शरीर स्वस्थ नाही राहणार. ऐका, तुम्हाला माझ्यासाठी एक काम करावं लागेल. कोणतं काम गोपाळ आजोबा? ऐका सगळ्यांनी, तुम्हा सगळ्यांना त्या दिवशी केली तशी राजमहालात भूताची नक्कल करावी लागेल, कळलं ना तुम्हाला? हा तर आमच्या डाव्या हाताचा खेळ आहे आजोबा. तर मग चला लागा कामाला. मी हे तेल पसरवलं इथे. चल पिंकी, आता तू चालणं सुरू कर आणि नेपळ्या तू दरवाजा वाजवून त्याची झोप मोड कर, ठीक आहे? हो करतो. अरे हे काय, कोण एवढ्या रात्री माझा दार ठोठावतो आहे? जाऊन बघितलं पाहिजे. अरे बापरे, मेलो मेलो मेलो, बहुतेक माझी कंबर मोडली वाटतं. अरे हे मी काय बघतो आहे? हे तर भूत आहे, म्हणजे घोस्ट. पांढऱ्या कपड्यात भूत चालतोय. याचा अर्थ त्या लोकांनी मला बरोबर सांगितलं होतं. Oh my God! Oh my God! Ghost! Ghost! Help! वाचवा! तू अगदी बरोबर ऐकलंस. आम्ही की नाही खरंच भूत आहोत. आता तुझी खोपडी काढून आम्ही खेळणार. या राजमहालात फक्त आम्हीच राहू शकतो. तुला समजलं की नाही? बापरे! Oh my God! Oh my God! Oh my God! हे तर खरंच भूत आहे. बापरे, माझ्या मोहरा पण वाया केल्या. जाऊ दे, त्याची गरज नाही, मला काही गरज नाही. हा राजमहाल नको मला इथं राहायचं नाही. मी तर यस मी आताच हे राज्य सोडून पळून जाईन. मी पळून जाईन. मला इथे मरायची अजिबात इच्छा नाही. वाचवा मला. हेल्प वाचवा. आपलं काम फत्ते झालं. साहेब कसं कमरेत शेपूट घालून पळाला. अरे
अरे या 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 महाराज. या या राणीमा. अरे गोपाळ भाऊ, पण आपले मंत्रीजी कुठे दिसत नाहीयेत, ते कुठे आहेत? आता काय सांगू महाराज, त्याचं झालं असं की तुम्ही गेल्यानंतर हा महाल मंत्रीजींनी इंग्रजांना विकला. काय? त्या मंत्र्याची एवढी हिंमत झाली, त्याने माझा राजमहाल विकायचा प्रयत्न केला? नाही नाही, तो फक्त एकदा माझ्या तावडीत सापडू दे, त्यानंतर मी त्याचं घरदार आणि सगळं काही विकायला काढेन. महाराज, आता ते सगळं सोडा ना आणि तुम्ही आतमध्ये चला. हो हो गोपाळ भाऊ, चला चला. आणि तुम्ही सगळ्यांनी पण चला. या या. बरेच दिवस झाले राजमहालात गेलो नाही, तर जाऊन बघतो तिकडे राजमहालात काय नाटक चाललंय ते. हे काय महाराज, तुम्ही? हो मी नाहीतर काय तू असशील विश्वासघातकी माणूस? नाही, म्हणजे मी तर त्या इंग्रजाला म्हणजे ही चूक नाही होणार महाराज, ही चूक नाही होणार. मला क्षमा करा महाराज, क्षमा करा. क्षमा? आणि तेही तुला? चालता हो या राजमहालातून. इथून पुढे मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. आणि हो मंत्रीजी, एवढं रडायची काहीच गरज नाही, नाहीतर तुमच्या अश्रूंनी हा राजमहाल बुडाला तर आम्ही काय करायचं?